मोबाईल त्याचं काय परिपत्रक आहे तुमच्याकडे आणि कोण आहे याचा मालक? सतीश श्रीवास्तवांना फोन लावा, त्याचाही कोणी अजून बाप असेल त्याचाही फोन लावा. हे आमच्या बापाचं आहे सगळं, कोण मालक आहे आम्ही. हे बंद करा तुमचे हे नाटकं सगळ्या मोठ्या गाड्यांना देता. प्रायव्हेट माणसं काही अफगाणिस्तानवरून आलो का आम्ही? तुम्ही नागर आहे का? सीएनजी चालू आहे 7 वाजेपर्यंत सकाळी 7 वाजता. असं कोणी सांगितलं? हे बघा, हे नाही, तुमचे नाटकच बंद करायचे आम्हाला. तुम्हाला आता सोडून देतो मी. तुमचा बॉस कोण आहे, त्या बॉसचा बॉस कोण आहे हे बंद करून टाकू डायरेक्ट आम्ही. या बसला देणार तुम्ही आणि आम्हाला देणार नाही. कोणाच्या हातात नाटकं बंद कर. एक दिवशी नाटक आम्ही काय कवड्या देतो का? हा जो कोण सिटी लिंक वाला आहे तो आवळात न पडला. आणि आम्ही कोण आहे? एक मिनिट, श्रीवास्तव सर. श्रीवास्तव सर, जितेंद्र भावे बोल रहा हूँ, वंदे मातरम. हाँ, ये पंचवटी के सीएनजी पे आया हूँ मैं. मेरे मारुति वैन को ये अभी दे नहीं रहे सीएनजी. एक चालू रखना चाहिए ना. हाँ, एक तो नोजल चालू रखो ना. ये बहुत हो गया. सीएनजी का ब्लैकमेलिंग है, शेयर ब्लैकमेलिंग है. नहीं, इट शुड बी ओपन टू ऑल. इट शुड बी ओपन टू ऑल इंडियन सिटीजन्स. ये हमारे बाप का, ये मालिक है हम लोग इसके. ये क्या नाटक है हमेशा. तो इनको नागरे को बोलो पहले मेरी गाड़ी भरवा के दे. हाँ, नहीं, हम ये पंप भी बंद कर देंगे. पुलिस को भी बताऊंगा मैं कर्णिक साहब को भी लेके आऊंगा. सब करूंगा मैं. जो भी मंत्री संतरी है ना उसको नीचा बराबर खींच के लाऊंगा मैं. मेरे को पहले मेरा गाड़ी का ये दे दो, मैं पीछे लग जाऊंगा. सुनो श्रीवास्तव सर, एक तो दिक्कत क्या है मालूम है क्या? ये तो मनमानी कारोबार है. जब मन में आएगा तब देंगे, बाद में देंगे नहीं, ऐसा कोई गवर्नमेंट का रूल है नहीं. दूसरी बात, दिन भर यहाँ पे इतनी ज्यादा ट्रैफिक जाम होती है, रास्ते पे गाड़ी खड़ी रहती है. तो उसका मंजूरी दी ना, पैसा खा के दिया होगा. कुछ भी आपको लेना देना नहीं है. यहाँ के लोगों को प्रॉब्लम होता है. दूसरी बात, रात को शाम को जब ट्रैफिक रहता नहीं उस टाइम देना चाहिए, तो उस टाइम देते नहीं है. बोलते सुबह आओ. सुबह यहाँ पे इतनी गाड़ियों की भीड़ होती है और 6 नोजल है ना, एक है ना, एक नहीं यहाँ पे. और कोई संबंध नहीं कि ट्रैफिक जाम होती है. 2 नोजल बस के लिए रखो, एक गाड़ियों के लिए, प्राइवेट कार के लिए रखो. ये क्या बात हो गई कि रात को हम इनको ही देंगे और उनको देंगे नहीं. ये एकदम गलत काम है. कल फॉलो प्राइवेट. और यहाँ के जो लोग रहते हैं, इन्होंने कहाँ पे जाने का, पाथर्डी पे जाने का क्या इतने दूर आपके वो विल्लोरी पे. एक नोजल है ना, मेरी बात सुनो. एक नोजल यहाँ के जो स्थानिक लोग हैं उनको ये चाहिए चालू. हम लोग यहाँ से जाएंगे नहीं. यहाँ पे आदमी रहते पंचवटी में, आपका एक पंप है पंचवटी में देंगे नहीं और बोलेंगे वहाँ पे आओ विल्लोरी में. ये क्या बात हो गई? ये एमएनजेल हो गई. ये तो एमएनजेल तो ये तो देश की कंपनी ना. फिर तो ये प्रायोरिटी बेसिस पे ना, मेरी बात सुनो. हमारी आपसे रिक्वेस्ट है, प्रायोरिटी बेसिस पे एक नोजल प्राइवेट गाड़ियों के लिए करना ही चाहिए. क्योंकि हमारा छोड़ो, हमारा कार है, कोई अभी गाड़ियां ऐसी आई है, नई गाड़ियां, वो बिना सीएनजी के चलते ही नहीं. पेट्रोल से गाड़ी चलती नहीं, उसमें सिर्फ सीएनजी चलता है. वो लोगों ने क्या करने का, यहाँ से धक्का मार के गाड़ी लेके जाने का दूसरी जगह पे लोग. और लोग क्या करते मालूम है क्या? लोग है ना ऑनलाइन गूगल पे सर्च करते कि नजदीक का सीएनजी पंप एमएनजेल का कौन सा है. लोग गूगल सर्च करते, यहाँ पे कैसे तो पहुंच जाते हैं. और यहाँ पे आने के बाद अगर ये प्रॉब्लम आता है ना, तो ये बहुत. हाँ सर, देखो जो भी है ना, अभी मेरी बात सुनो. पंचवटी में ये जो आपका एमएनजेल का पंप है, ये किस लिए है? यहाँ के लोगों के लिए है या नहीं? ये बात मत मुझे बताइए. सिटी लिंक ऐसा आसमान से टपका है क्या? वो पैसा देता है, यहाँ के लोगों को जब यहाँ पे सीएनजी पंप आपका चालू है और स्टॉक में सीएनजी है, तो उनको आपका देना अनिवार्य है. आपको क्लियर बोलता हूँ. आप बोलेंगे कि 7 बजे के बाद हम सिर्फ बसों को देंगे और प्राइवेट आदमियों को देंगे नहीं, तो ये चलेगा नहीं. तो ये मनमानी आपका, फिर ये गलत है. ट्रैफिक दिन में ज्यादा होता है.
रात में क्या ट्रैफिक होता है? ट्रैफिक दिन में रहता है कि रात में और रहता है जिसने सर? इसको मंजूरी दी ना, हर एक को हथकड़ी लगनी चाहिए। एटलीस्ट एक सारे corrupted है। प्राइवेट के लिए चालू रखना चाहिए। और ट्रैफिक होता है ना तो बस कम करवाओ। ये क्या बात हो गई? बस से ट्रैफिक नहीं होता क्या? प्राइवेट गाड़ियों से ट्रैफिक होता है? नहीं, पर बस पर नहीं, है यार, छोटे गाड़ी। हमको उससे मतलब नहीं है, हमको मतलब नहीं है। शाम को प्राइवेट गाड़ियों का एटलीस्ट एक नोजल चालू रखना चाहिए और उनको मैं कल आके मिलता हूँ आपको। नागरे हाँ नागरे बोला एक बार कर्नल साहब से बात कर लो आप। हाँ सर, ठीक है। कर्नल साहब से बात कर लो। और एक लिस्ट जो है अभी तो बसें मैक्सिमम कितने बजे आती है? बस 8 बजे स्टार्ट हो जाती है। 8 बजे। अच्छा, तो एक काम करो, वो पीछे बसेस का कोई लाइन लगाने का कोई जगह है जहाँ पर खड़ी रह सकती है ना? अरे कितनी जगह बहुत है जगह सर, है। वीडियो कॉल करो, बहुत ज्यादा जगह है। जगह नहीं रहती क्योंकि क्यों जगह नहीं है? मैं देखा था जगह ही जगह है। ना। 2 बसें कम कर दो। बस सर मोड़ नहीं। 2 बस और रात को रास्ते पे गाड़ी रह सकती है। दिखाओ वीडियो शूटिंग दिखाओ पूरा। सब जगह है। गाड़ियाँ अगर कंटिन्यू चलना शुरू कर देगा एकदम आरामात आहे ना, एकदा ते दाखवून द्या, एकदा त्यांचं बोलणं होऊ द्या. नहीं, जगह इनके लिए अगर देना है तो फिर बस रुकना पड़ेगा सर, बस को रोकना पड़ेगा। हाँ सर, कैसा है? बस घुमा के दूसरे दिन चलते हैं, गाड़ी एक कहीं निकाल के कहीं से निकाल सकते हैं क्या? हाँ निकल सकता है गाड़ी से। कैसे करोगे? ये इनके लिए जगह मतलब बस को रोकना पड़ेगा साइड, तो बस आती है तब उधर। अरे बहुत जगह एक लाइन रख सकते हैं यहाँ पे, ये जो ठीक बंद है। करके रखे इधर के दो। इधर से आ हाँ जाएगा। सर, हाँ बोलो। हे फोटो काढा, एवढी जागा आहे, त्यांना व्हॉट्सअपला टाकू व्हिडिओ आपण. हाँ एक अपना एक साइड से लगा के एक साइड से निकलना पड़ेगा घूम के। ठीक है। एक मिनट बात करवा दो, एक मिनट श्रीवास्तव सर सुनिए। यहाँ पे ना कोई भी दिक्कत नहीं है, मैं तो यहाँ पे सामने ही रहता हूँ, मुझे सब मालूम है। और अभी भी है ना ये लाइव ब्रॉडकास्टिंग शुरू है जितेंद्र भावे नाम से। अभी यहाँ पे एक साइड है ना पूरा जगह खाली है और बाहर से गाड़ियाँ जा रहे हैं, एकदम आराम से अरे गाड़ी दिखा, ये देखो 2 कारें खड़ी है। ये आराम से एडजस्ट हो सकता है। अगर आपको चाहिए ना, हम रुकते, आप यहाँ पे आ जाइए, आप देख लो जगह। रात भर जागते हैं, जब आना चाहो ठीक आ है जाओ। ठीक है ठीक है ठीक है, आपके ऊपर भरोसा है, आप करेंगे, कोई दिक्कत नहीं है। अभी उनको बोल दो कि रिक्वेस्ट करो कि उनकी क्या है, रात के 11-12 बजे लोग यहाँ पे आते हैं बहुत परेशानी से, चालू कर रहे। ठीक है, करता है सर ते चालू। हाँ, थैंक्स अ लॉट। भारत माता की जय वंदे वंदे मातरम। वंदे मातरम. अरे पैसे खाणारच नाही तर पैसे वाटणारच नाही. फार महत्वाचा विषय होता नाशिकचं हे पंचवटीतलं अमृतधाम स्टॉप जवळचा MNGL हा पंप आहे. जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून यांची काही ना काही मनमानी सुरूच होती. आज खऱ्या अर्थाने भावे सर असल्यामुळे या ठिकाणी सामान्य माणसाला, तुषार इकडे, सामान्य माणसाला आज इथे न्याय मिळाला. इथे संध्याकाळी इथे 7 वाजेनंतर, स्थानिकांशी बोला. 7 वाजेनंतर इथे 7 वाजेनंतर CNG दिला जात नाही बरं का प्रायव्हेट गाड्यांना. 6 वाजेनंतर झालं आता रोज बरा. 6 वाजेनंतर. आणि हे आज नाही सर, हे मागच्या 1-1.5 वर्षापासूनचं लफड आहे. 6 वाजेनंतर प्रायव्हेट माणसाला गाडीतला आता मी CNG देणार मरणावर नाही. बोट ठेवणार आहे. MNGL ची ही मक्तेदारी मनमानी चालू दिली जाणार नाही. आज चालू केलं तर कशामुळे चालू केलं माहितीये का? जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. आमच्या बापाचा पंप आहे, हा देश आमच्या बापाचा आहे. तुम्ही सगळे नोकर आहे इथं, नोकर. MNGL ही कंपनी आम्ही आहे म्हणून चालते. कोणीच माच करायचं नाही या देशामध्ये. जनता जे सांगेल तेच करायचं. आणि इथं हा जो पंप मंजूर झालाय तोच भ्रष्टाचाराने मंजूर झाला. इथं जर जागा नव्हती तर झक मारायला तो मंजूर केला का? म्हणे ट्रॅफिक जाम होतं, दिवसा ट्रॅफिक जाम होतं का रात्री ट्रॅफिक जाम होतं?
मूर्ख समजले का आम्हाला? या गाड्यांची लांबी जास्त का कारची लांबी जास्त? मोठमोठ्या बसेस इथं MLGL ला गॅस भरायला येणार त्यावेळेला तुमचं काय ट्रॅफिक जॅम होत नाही आणि सामान्य माणसाच्या गाडीमध्ये CNG भरताना ट्रॅफिक जॅम होतं. तर ही करप्टेड मानसिकता आहे. जो कोणी या सगळ्याशी संबंधित माणूस आहे ही इज द बिगेस्ट फ्रॉड अँड बिगेस्ट चीटर ऑफ इंडिया. आज फक्त भावे सरांमुळे जे नाशिक पूर्व विधानसभेचे उमेदवार देखील आहे, उद्या मतदान आहे आणि रात्री 11 वाजता भावे सर स्वतः आले, पाहणी केली आणि CNG पंप मागच्या 1.5 वर्षापासूनची जी मगरुरी होती ना, संध्याकाळी 6 नंतर CNG मिळणार नाही, मिळणार नाही, या लोकांनी जायचं कुठे? हिंगा दाखवतात चालू झाला. इथल्या लोकांनी जायचं कुठे? तर आपल्या हक्काचा पंप, आपल्या बापाचा पंप भावे सरांच्या एका फोनवर कंपनीच्या हेडला फोन लावला आणि सामान्य माणसांसाठी हा पंप सुरू करून दिला. जेव्हा जेव्हा हा CNG पंप बसेससाठी चालू असेल तर प्रायव्हेट गाड्यांना सुद्धा इथे CNG मिळालंच पाहिजे ही आमची मागणी होती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केलेली आहे. सामान्य लोकांना दिवसभर CNG मिळेल. जनता 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 जनार्दन मालक मालक जनताच मालक. करा चालू. उद्यापासून नाही म्हणतात. नाही कोणी सांगितलं? उद्यापासून फोन लगा फिर से फोन लगा. उद्या फिर से फोन चालणार, उद्या बिद्या चालणार नाही. आता ही गाडी भरून उद्या नाही, आता ही गाडी काय गाडी काय ढकलत नाही नवी गाडी नाही तर आम्ही रस्त्यात लावून मी बस पण जाऊन देणार नाही कोणची इथून एक सुद्धा आम्ही येणार बसेस जाऊन देणार नाही. आम्ही या गाड्या काय ढकलत डायरेक्ट बंद करून टाकीन मी सगळं. नाही आणि 112 ला पण फोन लावा. आणि इथे पंप आहे, तुमच्या बोलून घ्या, फोनवर काय प्रॉब्लेम? बोलवा पोलीस इथं. काय मनमानी चालवली. हुकुमशाहीचा देश नाही हा, लोकशाही आहे इथं लोकशाही चालत ठोकशाही चालणार नाही बिलकुल. या गाडीला देणार नाही, या गाडीला देणार आहे, काय चालू आहे? ते पैसे देताना आम्ही काय कवडे देतो का? काही सामान्य माणसाला काय तुम्ही अवहेलना करणार का? कशाच्या जोरावर? सत्तेच्या जोरावर, गुंडागर्दीच्या जोरावर, पैशांच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर अजिबात सहन करणार आहे. तुमच्या खुर्च्यांना सुरुंग लावून टाकू आम्ही. 20-20 लाखाच्या 10-10 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि भिकेला लावायचं त्या कारवाल्याला. तो येणार आणि भिकाऱ्यासारखा मागणार CNG दे दो बाबा, CNG दे दो. सर अभी ये बोल रहे कल से चालू करेंगे. अभी ये क्या गाड़ी का ढकलते हुए लेके जाने का क्या? ये अभी तुरंत चालू करवाओ और ये CNG उनको बोल दो चालू करवाने को. हम जाएंगे नहीं यहाँ से. मैं यहाँ सोने वाला हूँ. मैं विधानसभा का उम्मीदवार यहाँ सोने वाला हूँ. वोटिंग है भावे सर. डायरेक्ट सो जाऊंगा मैं यहाँ. एक बस के टायर के नीचे बस ही हिलने नहीं दूंगा यहाँ से. दूसरे टायर के नीचे मेरा कार्यकर्ता सोएगा. श्रीवास्तव सर बोलता है मैं चालू करून देतो. सर आप बोल दो उनको ये चालू करने को, हम जाएंगे नहीं. मॅनेजर कुठे? कर दो. हो नागरे साहेब हे बोलले, श्रीवास्तव सर बोलले करून देतो. नागरीने पॉकेट घेतलंय काही? नाही उद्यापासून नाही, श्रीवास्तव सर बोलले करून देतो. हेच ऐकत नाहीये. तुमचं काय तुमच्या मर्जीवर आहे का? उद्या करेल आणि परवा करेल. नागरे साहेब, श्रीवास्तव साहेब काय तुमच्या हाताखाली हमाल आहे का? श्रीवास्तव बॉस आहे बॉस. आणि त्यांचंही तुम्ही ऐकत नसाल ना. मी आता बस खाली झोपल बर का, आणि माझे सगळे कार्यकर्ते एकेका चाकाखाली झोपतील. आमच्या अंगावरून गाड्या घाला आणि चालवा CNG. काय हे बघा, तुम्ही जाहीर करा श्रीवास्तवला आम्ही काही समजत नाही म्हणून. म्हणा इथं श्रीवास्तव कोण, मी त्याला कोलतो म्हणून म्हणा. श्रीवास्तवला मी कोलतो म्हणा. साहेब कोलतो नाही. हा म्हणा कोलतो मी श्रीवास्तवला कोलतो म्हणा तुम्ही म्हणा. कोण साहेब? श्रीवास्तवचा कोणी साहेब नाही. श्रीवास्तवचा कोण साहेब आहे? कर्नल साहेबला विचारून राहिले ते करते. कोण कर्नल साहेब? आम्ही नाही ओळखत. श्रीवास्तव कंपनीचा माणूस आहे. हु इज कर्नल? वी डोंट नो. मनमानी करतील. पैशाच्या जोरावर मनमान्या करता का? पैसा पेटवून देतो असाच आम्ही. माणूस महत्वाचा आहे आम्हाला. 10-10 लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि लोकांना भिकेला लावता काय? झक मारायला काढले का प्रोडक्शन? ती इर्टिगा केवढ्याला मिळते रे? 10 लाखाच्याच पुढे असेल ती. 13 लाखाची गाडी घ्यायची आणि इथं CNG दे दो ना बाबा,
भिकाऱ्यासारखं मागायचं का तुम्हाला? ते पैसे देऊन त्या व्यवस्थेलाच पेटवलं पाहिजे. ती मिळत नाही 13 लाख देऊन. तिथं पण काय म्हणता इर्टिगा दे दो ना बाबा. सगळीकडे भिकारी करून ठेवला जनतेला. जनता मालक असताना तिला भिकारी बनवता तुम्ही. कोणाच्या जोरावर? ठोकशाहीच्या जोरावर, गुंडागर्दीच्या जोरावर, क्रोनी कॅपिटलिझमच्या जोरावर. ज्याच्याकडे पैसा त्यालाच फक्त सलाम. आणि 13 लाखाची गाडी घेणार का भिकारी असतो काय? इथे पंचवटीतल्या MNGL पंपावर आहे. मागच्या 1.5 वर्षापासून यांची मगरुरी सुरू आहे. संध्याकाळी 6 नंतर सामान्य नागरिकांच्या गाड्यांना हे CNG देणार नाही आणि बसांना देतील. आणि सामान्य माणूस सामान्य माणूस म्हणजे कचरा आहे. हेच ते नागरे नाही म्हणत होते म्हणा. आणि कोण कर्नल साहेब आहे? कोणता कर्नल साहेब नाही म्हणतो? काय नाव आहे त्या साहेबाचं? श्रीवास्तव साहेबाला सुद्धा नाही म्हणतो. कोण कर्नल येतो? कर्नलनी काय देश विकत घेतला का? त्या कर्नललाच पहिले सरळ केला पाहिजे. पैशाचा माज उतरवूनच दाखवू आम्ही तुम्हाला. आणि मला फक्त थोडं फ्री होऊ द्या. अख्खे MNGL बंद करून दाखवतो तुम्हाला. प्रत्येक CNG घेणारा माणूस भिकारी करून ठेवला तुम्ही. बोला ना मग. मी नसा तानू बोलून राहिलो. बोला ना तुम्ही. रोज संध्याकाळी बोला. आणि घर मागेच राहिले. इकडे घ्या ना. इकडे तुम्ही कॅमेऱ्यावर बोला. अपोलो हॉस्पिटलच्या मागेच राहिलंय आणि आम्हाला जायला म्हणजे किती मीटरवर राहता तुम्ही? 300 मीटरवर हे आले. हे कस्टमर 300 मीटरवरचे 2 जण. तुम्ही किती मीटरवरचे? आम्ही सोबत आलो. म्हणजे किती गाड्या आणल्या तुम्ही आता इथं? एकच गाडी आणली पण आमच्या 3 गाड्या. 300 मीटरवरच्या 3 गाड्या. त्यांना 300 मीटर यायला जायला तसं काही फारसं पडत नाही. पण का अधिकार नाही? का हक्क नाही? पैसे देऊन सुद्धा ही हालत का? उद्या मतदान आहे. उमेदवार कुठे कुठे कशा कशा सेटिंग चालू आहे काही सांगायची गरज नाही. सगळं जग टीव्हीवर पाहते. आणि एक उमेदवार लोकांचे प्रश्न घेऊन CNG साठी सोडवतो. काय म्हणणं आहे नाशिक करे? आम्ही सांगितलं इतक्यात बोललो. आम्ही 300 मीटरवर राहिलंय आणि आम्हाला जायला लागतं विल्लोडीला. कशासाठी जायचं? हे CNG साठी हो ना. मग कशासाठी जायचं? कशासाठी जायचं? म्हणजे धरण उशाशी आणि कोरड घाशाशी. इथे जर आपल्या घराजवळ पंप आहे आणि जर आपल्याला तो मिळत नसेल तर उपयोग आहे का काही त्याचा? बापरे. हा इथून विल्लोईला जायचं विल्लोईला यायचं म्हणजे 1 लिटर CNG 1 किलो CNG त्याच्यातच घालवायचं. त्याच्यातच कोणी सांगितलं? त्याच्यातच CNG म्हणजे जाणे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि हा प्रॉब्लेम परमनंट जर सॉल्व्ह झाला नाही कमी कमी 2-2.5 वाजून जातं. हा प्रॉब्लेम जर परमनंट सॉल्व्ह झाला नाही ना तर श्रीवास्तव साहेबांचा मोबाईल नंबर जाहीर करून टाकेल. उद्या रात्री इथं बसच्या खाली झोपायला जितेंद्र भावे येणार. इलेक्शन झालेलं असेल, वोट पडलेले असतील. मी ओपनली सांगतो, मी कोणत्याच पंपावर तुम्हाला सिटी लिंकच्या बसेसमध्ये ना CNG भरूच देणार नाही. एक तर माझा मर्डर करावा लागेल, नाही तर तुम्हाला CNGच्या सगळे पंप 24 तास चालू करावे लागतील. हो द्या ना नागरे साहेब. लेट होतोय ना. लाव भाऊ गाडी इकडे. चल तू चरण आपली लाव इकडे. काय सही गाडी रेवगडे सर गाडी घे. करता येते सगळं करतील. भारत माता की जय. वंदे मातरम. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. रिव्हर्स घेऊन इकडे लावा. मी चालू केलं का रप्पा रप्पा. आता इथे भावे सर आल्यामुळे हा पंप चालू झाला आणि कायमचा चालू झाला. नाहीतर हा पंप आहे ना चालूच झाला नसता. आणि यांची अशीच दादागिरी चालू राहिली असती सामान्य माणसावर. आणि हा प्रश्न आमदाराचाच आहे, दुसरा कोणाचा नाही. आमदारांनीच पाहायचं असतं हे. पण आमदाराला वेळच नसतो. एक मिनिट थांबा. घ्या मागे घ्या ना. इकडे मारा तिकडे मारा मागे. ते काढ भाऊ. ते काढा ते. चालू ठेव रे, चालू ठेव. आणि जेव्हा ते भरतील ना
तेव्हा त्यांचा मुर्दाबाद करा चांगला. कशी लावायची गाडी सांगा, ते पुढे येते. जसं काय लाखो रुपयाची लॉटरी लागली असं इथे पाहू शकता, म्हणजे काहीच अवघड नाही या गोष्टी. रॉकेट ज्याच्याकडे काहीच नाही आहे तो माणूस असं करू तोडा, शकतो. करप्शनचे कनेक्शन तोडा. कुठलीही गोष्ट शक्यच आहे, तुम्हाला सांगतो. करप्शनचे कनेक्शन तोडा यांचे. भ्रष्टाचारी आहे सगळे, काम चुकार भ्रष्टाचारी. जनतेला लुटायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं यांनी पैशाच्या जोरावर. एकेकाचे भांडे फोडतो, थांबा, सोडणार नाही एकाला सुद्धा. साला माझा मुर्दा पाडा तरच माझं तोंड बंद होईल, नाही तर तोंड बंद नाही होणार माझं कधी. MNGL कंपनीने अख्ख्या नाशिकच्या इतर रस्त्यांची पण वाट लावून टाकलेली आहे. सगळीकडे ते पाईप टाकण्याच्या नावाखाली रस्ते फोडून ठेवले, ते नंतर रिपेअरच केले नाही. एक ते लफडं, एकीकडे CNG देत नाही, म्हणजे किती छळणार नाशिक. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहतच नाही. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. भरून टाक ना फुल. आता बघा इथे CNG कसा चालू झाला बघा. दाखव मीटर, दाखव मीटर दाखव. नाही करता तिकट नाही वाटतं मीटर इथे का. या कर्मचाऱ्यांचा याच्यात काही दोष नाहीये. हे जे एकतर जनता याच्यावर आवाज उठवत नाही, आमदारांचं लक्ष नाही. जनता आवाज उठवत नाही, आमदार खासदार लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही, आणि वरचे लोक छळूनच राहिले नाशिककरांना. भावे सर आले आणि 15 ते 20 मिनिटात हा पंप चालू झाला आणि कायमचा चालू झाला. हे बघा, आता यांनी इथे प्रॉब्लेम काय होता, मॅन पॉवर कमी म्हणे. अरे माणसं वाढवा ना बाबांनो, 2 माणसं वाढवा. इकडे एक सेपरेट लाईन करा, कारची नेक तिकडे बसची करा. बघा गाड्या चालू झाल्या, इथे प्रायव्हेट गाड्या सुद्धा आज चालू झाल्या 20 मिनिटांमध्ये फक्त भावेश सर आल्यानंतर. सर काय सांगाल? बरोबर आहे, भावेश सरांमुळे आमदार व्हावे, आमदार व्हावे. कसं काय मिळालं तुम्हाला CNG आजपासून इथे सांगा. जितेंद्र भावे सरांमुळेच आम्हाला CNG मिळालेलं आता इथं. आणि आता नाही काय ना, कमीत कमी 4 ते 5 प्रायव्हेट गाड्या लागलेल्या आहेत. प्रायव्हेट गाड्यांना ना जितेंद्र सरांमुळेच नाही भेटलेलं आहे CNG. कारण की यांच्या मक्तेदारीमुळे ना आम्हाला 300 मीटरवरनं रोज विल्लोडीला जायला लागत होतं. किती किलोमीटर? कमीत कमी 18 किलोमीटर, म्हणजे 2 ते 2.5 किलो आमचा CNG वाया जायचा. म्हणजे 18 यायचं, त्याच्यातच आमचा CNG 2 किलो जायचं. मग नंतर आमची गाडी फिरल. 2-3 वेळेस आम्ही 11-12 वाजेला गेलोय तर 3ला घरी रिटर्न आलेलो तिकडनं आम्ही. असंच सोबत घेऊन जावं लागतं आम्हाला. आता कसं वाटतंय? आता मित्र आम्ही रोज जातो म्हणून त्यांना थोडा सपोर्ट राहतो, नाही तर ते एकटेच जायचे. ग्रुपने निघले होते. तुमचं काय मत आहे? नाही सर, बरोबर, तुम्ही जे केलं ते एकदम योग्य केलं. यांची खूप मक्तेदारी होती. 9-6 वाजता बस बंद करून. ही भावेची गुंडागर्दी आहे? नाही सर, भावेची गुंडागर्दी नाही, ही यांची गुंडागर्दी तुम्ही संपवली आज. आणि तुमच्यामुळे आज गाड्या लागल्या तिथे. पक्का सर, 100%. कारण काही ट्रोलर काय म्हणतात ही भावेची गुंडागर्दी आहे. नाही, गुंडागर्दी नाही सर. गुंडागर्दी कशाची? गुंडागर्दी कशाची? आता रात्री वगैरे आता LED झालेली आहे. हा ग्राहकाचा हक्क आहे किंवा नाही ते सांगा. का फक्त त्या सिटी लिंकच्या गाड्यांचाच हक्क आहे? नाही सर, ग्राहकाचा हक्क आहे, सगळ्यांसाठी पंप उघडा झाला म्हणजे देशभरातल्या प्रत्येक माणसाला इथे CNG मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? मिळाला पाहिजे सर, 100%. मग इथले बिचौली मधले दलाल, एजंट, दल्ले हे जर असे नियम लावत असतील तर ते नियम उघडून काढले पाहिजे का नाही? काढले पाहिजे सर, 100% काढले पाहिजे. व्हेरी गुड. जरा किती रुपये? भावेश सरांची गाडी तर अशा पद्धतीनं CNG वाल्यांचं कंबरड तोडलेलं आहे मी. यांचा माज मोडल्याशिवाय जितेंद्र भावे गप्प बसणार नाही. आणि तुम्हाला याच भाषेत उत्तर मिळणार. माज मोडणार म्हणजे मोडणार. पैशाची ताकद, पैशाचा गर्व
आणि पैशाची हेकडी काढण्यासाठीच भावे प्रसिद्ध आहे. यांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. कॅश घेतली आता असेल, ठीक आहे, यांना आता ही मुदत देतो, पण याच्यानंतर सहन केलं जाणार कॅश नाही. घेता नाही. इथे फोन पे वर पैसे घेत नाही. हे काय म्हणता आम्हाला कॅश द्या. तिथं सुद्धा फ्रॉड आहे, तिथं सुद्धा भ्रष्टाचार आहे मोठा. मोदी साहेब तुमचं ऑनलाईन इथं या सीएनजी वाल्याला चालत नाही. डिजिटल इंडिया यांनी तोडून मोडून खाऊन घेतलं डिजिटल इंडिया तुमचं. हे कोणचे लाडके जावई आहे MNGL वाले. ही भ्रष्टाचाराची लिंक कुठपर्यंत आहे? उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्र्यापर्यंत आहे का? तुम्ही सारेच भ्रष्टाचारी का? सगळेच काळ तोंड आहे का तुम्ही? तुमचे थोबाडं काळेपट झालेले का? याचे उत्तर द्या तुम्ही आम्हाला. देश विकायला काढला तुम्ही, आमचा देश पेटवलेला आहे. तुम्हाला देश आम्ही सुरक्षित ठेवायला लावला, पण नाही. 78 वर्षात 4-5 माईचे लाल सोडले ना, नंतर कोणता माईचा लाल पैदाच झाला नाही या देशाला वाचवणारा, देशवासियांना वाचवणारा, देशवासियांची बाजू मांडणारा माईचा लाल पैदाच झाला नाही. काय पाहिजे आम्हाला? किती रुपये लागतात वरती? 866 झाले. हा देतो, 866 देतो. सगळ्याच बाबतीत भिकारी ते. 370 द्या. 360 370 काय हे जरा 700 हे 800 हे 900 30 रुपये द्या सुट्टे फक्त. आता ते कॅशही पाहिजे, चिल्लरही नाही, काही नाही. चिल्लर सुद्धा नाही यांच्याकडं. नोटा नाही, चिल्लर नाही, गॅस नाही. हाय काय यांच्याकडे? फक्त लुटायचं. लुटीचा कार्यक्रम चालू आहे. फक्त जनतेला लुटा. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढवे बनवू नका. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढवे बनवू नका. म्हणा आता अशी मेंढरे बनवू नका. बिल मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढवे बनवू नका. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढवे बनवू नका. मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढवे बनवू नका. सीएनजीच्या गाडीवाल्यांनो अशी मेंढर बनवू नका. बरं नीट विचारा, घोडा लावून विचारा असं म्हणणं योग्य होणार नाही, कारण तो संसदीय शब्द नाहीये. बरोबर. घोडे लावून विचारा असं म्हणू नाही शकत मी. घोडा लावा असं म्हणायचं नाही. हा असंसदीय विषय आहे, असंसदीय शब्द आहे. त्यामुळे तसं विचारू नका, पण टेचात विचारा, ठोक्यात विचारा. अजिबात प्रॉब्लेम आहे. बघा चालू झाल्या खाजगी गाड्या. हे बघा, एका गाडीला आम्ही सीएनजी मागितला, सगळ्या गाड्यांना मिळाला. आता कसा मिळाला? कुठून मिळाला? आता मिळाला का? हो मिळाला का? आता मिळाला. कसा मिळाला? आता दनादन दाखव रे गाड्या. आता नाही का ट्रॅफिक जाम केलं ना, मॅनेज केलं. कसं काय ट्रॅफिक जाम होतं? करप्शन आहे, करप्शन. इच्छाशक्ती नाही त्यांची. इच्छाशक्ती नाही, भ्रष्टाचार आहे याच्यात. ऑनलाईन पैसे न घेणं, खाजगी गाड्यांना गॅस न देणं, सगळा भ्रष्टाचार आहे, लुटपाट आहे. आमच्या इथल्या सीएनजीचा रेट पण जास्त आहे. हे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण मी काढल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि हे आमदाराचंच काम आहे. श्रीवास्तव सरांनी भावे सरांच्या ऐकलं आणि त्यांना मान दिला, याबद्दल त्यांचे धन्यवाद. पण अशी वेळ येऊ नका देऊ. हा बरंच दरवेळेस कोणती राहते, तुमचं काहीतरी लफडे असतात आणि आम्ही येतो, मग आम्ही तुम्हाला फोन करतो, मग तुम्ही करता. ही वेळ येऊच देऊ नका, नाहीतर निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे, काही ऐकून घेणार नाही, सहन करणार. जिथे जिथे जनतेवर अन्याय होईल तिथे तिथे आम्ही मागेच लागू. भांड फोडणारच नाही, सोडणारच. भांड फोडणारच नाही, सोडणारच. ज्यांना ज्यांना इथे सीएनजी मिळणार नाही संध्याकाळी 6 नंतर त्यांनी आम्हाला फोन करा, पाहतो आम्ही कसं मिळणार. नाशिक मधल्या ज्या सीएनजी पंपावर सीएनजी वाहनधारकांना सीएनजी मिळत नाही त्यांनी आम्हाला फोन करा. आम्ही फोन उचलत नाही म्हणून कोणीतरी शहाजूकपणे त्याच्यामध्ये काही लिहू नका, कारण आम्ही प्रत्येक प्रश्नात नाक खुपसतो, तोंड घालतो, प्रत्येक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तक्रारदारांची संख्या अफाट होते. त्यामुळे प्रश्न सोडवताना, आणि आता सुद्धा मी बोलतोय तर माझा हा फोन फ्लाईट मोडला लावलेला आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे आम्हाला तो त्रास देऊ नका. आणि ज्याला फोन उचलत नाही असं वाटतं त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 फोन करा सारखे मला, मी बरोबर उचलतो, काय अडचण नाहीये. जिद्द करा, सगळं होईल. प्रतिक्रिया घ्या, प्रतिक्रिया. हे लाव लाईट.
बोला सर, बोला. एक सेकंड. नमस्कार जितेंद्र भाऊ. नमस्ते सर. बोला ना. काय आजपासून खाजगी वाहनांना आता इथे सीएनजी संध्याकाळी सुद्धा मिळणार आहे. मी आता इथं अर्धा तास आंदोलन केलं आणि यश आलेले. काय सांगाल? एकदम छान वाटलं. 6 नंतर इकडे गॅस भेटत नव्हता. तुमच्यामुळे आम्हाला 6 नंतर गॅस भेटल. खूप चांगलं वाटलं. आज सीएनजीची गाडी किती लाखाची घेतली तुम्ही? घेतली 8 लाख रुपयाची गाडी. 8 लाख घेऊन सुद्धा कटोरा घेऊन उभं राहायला लागतं ना. हो, एक तास. भिकारी बना देते हे लोक. पैसे देऊन भिकारी बना. पैसे देऊन भिकारी व्हायचं काम. शिवाय महाग पण घ्यायचा. ऑनलाईन पैसे पण नाही घेणार. म्हणजे भ्रष्टाचार आहे का नाही इथं? हो, 100%. फक्त भ्रष्टाचार आहे. फक्त भ्रष्टाचार. मान्य आहे तुम्हाला? हो, मग मी हे जे केलं ही गुंडागर्दी का? नाही, एकदम चांगलं काम. काही ट्रोलर म्हणतात भावीची गुंडागर्दी वाढली. अरे बोलू द्या, त्याच्याशी काय मतलब आहे आपल्याला. चांगलं काम केलं तुम्ही त्याच्याबद्दल चांगलंच. 6 नंतर मिळत नाही. 6 नंतर सीएनजी देत नव्हते. आपण चालू केलं आजपासून. आजपासून चालू केलं मध्ये सांगतोय तुम्हाला. आवडलं ना? मी मेसेज पण केला. तुम्हाला कॉल केला. याच्यात मेसेज केला का? 5 मिनिटात आलो. मिळालं. खुश आहे का आता? एकदम खुश आहे ना. आणि हा प्रश्न आमदाराचाच आहे बर का. सीएनजीचे पंप झक मारायला लावून ठेवले, पण एकाही आमदाराला वाटलं नाही जनतेला सीएनजी मिळावा म्हणून. चला गुड नाईट. करा, सपोर्ट करा. आता पूर्वमध्ये उद्या मतदान आहे. झालं ना आता. 9 नंबर सीसीटीव्ही गाडी अडकली आपली. काढून देतील ते, काही टेन्शन नाही. नाशिक पूर्वमध्ये हा पूर्व मधलाच पंप आहे. हे काही ठरवून केलेलं काम नव्हतं. सगळ्यांनी लाईव्ह पाहिलं. कामामध्ये पारदर्शकता राहावी म्हणूनच आम्ही फेसबुक लाईव्ह करत असतो. जर हा व्हिडिओ काढून अपलोड केला असता तर कोणाला वाटलं असतं की हे खोटं आहे किंवा हे पूर्वमध्ये उमेदवार आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकला. तर हा याची देई याचा डोळा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून इथून आम्ही जात होतो आणि आमच्याकडे याच्या आधी पण वारंवार तक्रारी आल्या होत्या की इथे सीएनजी संध्याकाळी देतच नाही. हे फार मनमानी करता. इथे आम्ही आलो. योगायोगाने आमच्या एका मित्राची पण गाडी होती. 9 नंबर सीसीटीव्ही कॅमेरा. हा, प्रदीप आहे का? झोपला? बर झोपू द्या. माझा लाडका दोस्त मी बोलतो जरा 5 मिनिटं सरांशी बोलतो. योगायोगाने आम्ही इथून जात होतो आणि या पंपाच्या याच्या आधी पण तक्रारी आल्या होत्या. तर भावे सर म्हणे आता आजच्या आज हा पंप चालूच करून टाकू म्हणे आपण. यांचं फार झालं आता. आणि एक चांगला संधी सर्व लोकांना, पूर्व मधल्या लोकांना, कारण हा पूर्वचाच पंप होता. सीएनजी पंप 15 मिनिटात चालू केला. जो स्टँडिंग आमदारांनी कधी केलं नाही, कोणी लक्षही दिलं नव्हतं. तर फक्त 15 ते 20 मिनिटात हा भावे सरांनी प्रश्न कसा सोडवला हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलेला आहे. तर उद्या सकाळी सगळ्यांनी जागरूक होऊन आणि फक्त भावे सरांना मतदान करा. सीसीटीव्ही कॅमेरा. मत वाया जात नाही. आपल्या आवडणाऱ्या उमेदवाराला जर मतदान केलं, तो निवडून येऊ का न येऊ, पण तो काम करणारा असेल तर ते मत वाया जात नाही. यदा कदा जे काही मतदान होईल त्याच्या जीवावर तो अजून त्याला शक्ती येईल आणि तो चांगला परत लढेल आणि आपले कामं करेल. जर उद्या एखाद्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्याने भ्रष्टाचार केला, त्याने पाप केलं, तर त्या पापाचे भागीदार आपण असू. कारण त्याला मत आपण दिलं, त्याला त्या खुर्चीवर बसवलं आणि त्याने भ्रष्टाचार केला. त्याच्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना मतदान देण्यापेक्षा एका चांगल्या उमेदवाराला जो 24 तास जनतेचे कामं करेल आणि करतो अशाच माणसाला सगळ्यांनी मतदान करावं. पूर्व विभागातून जितेंद्र भावे सर उभे. त्यांचा अनुक्रमांक आहे 9 आणि निशाणी आहे सीसीटीव्ही कॅमेरा. तर सगळ्यांनी मतदान करावं. जे लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि मतदारांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून भावे सरांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. वंदे मातरम. चला. मालक जनताच मालक, जनताच मालक. अशा पद्धतीनं MNGLच्या मॅनेजमेंटचा माज मोडण्यामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीला यश आलेलं आहे. तमाम पंचवटीकरांनो लक्षात घ्या. हे कोणचा स्टॉप आहे? अमृत धामवरचा सीएनजी 24 तास मिळणार. न मिळाल्यास उद्या इलेक्शन झाल्याच्या नंतर 7 वाजेपासून इथं माझं चाकाखाली झोपायचं आंदोलन चालू होणार आहे. वंदे मातरम. झोपायला, चाकाखाली झोपायला सगळे यावर इथे राहणारे मतदारच जितेंद्र सरांना मतदान करा. त्यांच्यामुळं सगळे कामं व्यवस्थित होत आहे
आणि मेन म्हणजे इथला सीएनजीचा प्रश्न त्यांनी आत्ता इलेक्शनचं म्हणजे ते आत्ता कुठं पाहिजे होते आत्ता ते पुढे आंदोलन करतात, हे लय महत्वाचं आहे. अहो, त्यांना लोक मतदान पैसे करा. वाटू राहिले. आता लोक पैसे वाटू राहिले आणि मी काम करू राहिलो, काहीच प्रॉब्लेम नाही. चलो.